नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। मालेगावमधून मोठी बातमी समोर येत आहे। मालेगाव तालुक्यातल्या शेवाळेनगर शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत 8.86 लाख किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील एक संशयित आरोपी फरार आहे। सटाणा येथील पथक क्रमांक 2 यांनी 12 मार्च रोजी छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट दारू आणि साहित्य हस्तगत केले। या कारवाईत देशी ब्लेंडने भरलेले ड्रम, रॉकेट संत्रा ब्रँडच्या दारूच्या बाटल्या, बॉटलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटर आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी दुचाकी यांचा समावेश आहे। विष्णू वाघमोडे, शुभम आवाळे, सचिन भुसनर या तिघांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे, तर पद्म विश्वकर्मा हा मुख्य संशयित फरार आहे। या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सदर कारवाई निरीक्षक गोपाल चांदेकर, प्रकाश घायवट, दुय्यम निरीक्षक मनीष पाटील, दुय्यम निरीक्षक अमोद बडांगे, प्रवीण मंडलिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील, जवान विठ्ठल हाके, संतोष मुंडे, गणेश शेवगे, राजेंद्र चव्हाण के, अनिल जाधव व वाहन चालक दीपक नेमनार यांनी यशस्वीरित्या ही कारवाई पार पाडली। सदर गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक मनीष पाटील करीत आहेत।